तर पुण्यातल्या हडपसर कामधेनू स्टेटस मधील एका नामांकित रुग्णालयासमोर बॉम्ब सदृश्य वस्तू आढळलेली आहे। घटनास्थळावर बॉम्ब शोधक पथक दाखल झालंय। बॉम्ब सदृश्य वस्तू घेऊन पथक मोकळ्या जागेत रवाना झालंय। बीडीडीएस पथक अग्निशमन दलासह घटनास्थळी आता पोलीसही पोहोचलेले आहेत। बॉम्ब सदृश्य वस्तू घेऊन या ठिकाणी मोकळ्या जागेवर सध्या हे बॉम्ब शोधक पथक जे आहे ते पोहोचलेलं आहे। हडपसरच्या रुग्णालयासमोर बॉम्ब सदृश्य वस्तू आढळलेली आहे, त्यामुळे परिसरात घबराट आणि खळबळ माजली आहे। अग्निशमन दलासह घटनास्थळी पोलीसही पोहोचलेले आहेत। पुण्यातल्या हडपसरमध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू आढळली। ही वस्तू नेमकी काय आहे त्याचा शोध सध्या सुरू आहे। बॉम्बनाशक पथक जे आहे ते सध्या घटनास्थळी पोहोचलेलं आहे। सागर आव्हाड आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेले आहेत। सागर, काय सांगाल, अधिकची माहिती काय? नक्की आपण तर हडपसर परिसरामधली उषा किरण हॉस्पिटल जवळची गर्दी आपण पाहू शकतो की या ठिकाणी बॉम्ब सदृश्य एक वस्तू जी आहे ती सापडलेली आहे आणि बीडीएसच्या पथकाने त्या ठिकाणाहून ती वस्तू जी आहे ती ताब्यात घेतलेली आहे आणि घेऊन गेलेले आहेत। आता नेमका बीडीएस पथक जे आहे नेमके या ठिकाणी जी वस्तू होती ती बॉम्ब होती की बॉम्ब सदृश्य नेमका काय याचा शोध जो आहे आणि त्या संदर्भात काय नेमके ताजे अपडेट येत आहेत ते आम्ही तुमच्याकडून जाणून घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।